गुड मॉर्निंग सर्वांना। तर अशा प्रकारे सकाळची सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला आजचा मेन्यू तर समजला असेल। तर आज मी बनवते वाटाणे बटाट्याची भाजी आणि बाकी रोजचे कांदा टोमॅटो वगैरे सगळं कापून घेतलेलं आणि पीठही मळून घेतलेलं आहे। तर आपण आता फोडणी देऊया। तर फोडणीसाठी मी तेल गरम करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये राई जिरं ची चांगली फोडणी टाकलेली आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपलं रेग्युलर लसूण कढीपत्ता कांदा टोमॅटो टाकून मी एकदमच शिजवून घेणार आहे आणि चांगलं परतून घ्यायचं होतं। त्याच्यानंतर हिंग टाकायला विसरली होती म्हणून नंतर हिंग टाकला आणि आपले रेग्युलर स्पाइसेस पण टाकून घ्यायचे घरातले। तसं वाटाण्याची भाजी तर माझी फेवरेट आहे, पण सगळ्यांनाच आवडते अशी नाही, पण कधीतरी केली तर सगळ्यांना आवडते। आणि मग टेस्ट मेकर टाकला, आपला मॅगीचा मसाला, वाटाणे टाकून घेतले, कोथिंबीर टाकली आणि एक 3 ते 4 शिट्यांमध्ये होऊन जाईल। हा पराठा असा मी बनवून घेतला हर्षितला नाश्त्याला। हर्षितला पण वाटाण्याची भाजी आवडते, एका साईडला भाजी होते, तर आज त्याला पराठा आणि वाटाण्याची भाजी देणार आहे। तर भाजी तुम्ही बघतच असाल छान शिजली आहे, त्याच्यामध्ये मी वरून कोथिंबीर टाकते आणि ऑफिसला देण्यासाठी मी थोडी सुकीच बनवते भाजी, जेणेकरून लीक होऊ नये, स्कूलमध्ये पण डबा लीक होऊ नये, नाहीतर पूर्ण वयांना वगैरे ते लागेल, त्याच्यामुळे मी थोडी सुकीच ठेवते। पण ज्या वेळेला घरी बनवायची असते तेव्हा थोडी ग्रेव्ही असते त्याच्यामध्ये, कधी वाटण टाकून बनवते कधी बिना वाटणाचं। तर अशा प्रकारे हर्षितला आता तो पराठा आणि भाजी देते आणि हा त्याचा टिफिन मी पॅक करून घेतला आहे। तर आता आपण हर्षितला देवी आहे। मुलांना एक चपाती तरी खाऊन पाठवायला हवी, नाहीतर रात्रपासून उपाशी असतो ना आपण, आणि तो खाऊन जातो। अशा प्रकारे हर्षित निघाला शाळेत। मी पण माझी तयारी करून घेते, माझे टिफिन वगैरे भरून घेते आणि तुम्ही पुढे बघतच असाल मी आमचे टिफिन वगैरे भरून घेतलेत। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। बाय।